साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। जिल्हा परिषदेच्या तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे व मारुती फडके यांच्या कार्यकाळात अल्पसंख्याक मान्यतेची चौकशी। सोलापूर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे व मारुती फडके यांच्या कार्यकाळात अल्पसंख्याक मान्यतेचे चौकशीचे आदेश उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिले आहे। चौकशी केल्याशिवाय संबंधितांना शालार्थ ID देऊ नका असा आदेश दिला आहे। त्यामुळे तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी पदभार सोडला असला तरी चौकशीचे सत्र मात्र त्यांच्या मागे लागले आहे। महाराष्ट्र शासनाच्या 2 फेब्रुवारी 2023च्या पत्रानुसार राज्यात 265 अतिरिक्त शिक्षकांना समायोजित करण्याच्या अटीवर 1474 रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षण संचालक यांना पुढील कारवाईसाठी कळविलेले होते। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात अल्पसंख्याक शाळांमध्ये 15 शिक्षक अतिरिक्त असून त्याचे अद्यापही समायोजन झालेले नाही। अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन न करता अल्पसंख्याक शिक्षकांच्या मान्यता तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे व मारुती फडके यांनी दिलेल्या आहेत। त्याशिवाय त्या सर्व मान्यताची तात्काळ चौकशी करून त्या सर्वस्वी जबाबदार असलेल्या अंधारे व फडके यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नागटिळक व बहुजन हक्क अभियान संघटनेचे दयानंद बनसोडे यांनी शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडे केली होती। या मान्यता देताना पूर्वी दाखल केलेल्या प्रस्तावांना मान्यता न देता तसेच उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार मान्यता न देता काही ठराविक शाळेतील मान्यता देण्यात आलेल्या होत्या। यामध्ये मान्यता प्रस्ताव सादर केलेले आवक जावक, शालार्थ प्रस्ताव पाठविलेले दिनांक यांची संपूर्ण चौकशी केल्याशिवाय संबंधित कर्मचाऱ्याचे शालार्थ ID देऊ नयेत व संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी देखील पत्रात केली होती। जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त शिक्षक किती होते, त्याचे समायोजन झाले आहे काय, नसल्यास समायोजन न करता वैयक्तिक मान्यता देण्यात आलेल्या आहेत काय, शासनपत्र 28 ऑगस्ट 2023 मधील दिलेल्या निर्देशानुसार वैयक्तिक मान्यता देताना मुद्दा क्रमांक 1 नुसार कारवाई करण्यात आलेली आहे काय, वैयक्तिक मान्यता देताना मुद्दा क्रमांक 2 नुसार माहिती या कार्यालयात सादर करावी, वैयक्तिक मान्यता देताना शासन निर्णय 10 जून 2022 नुसार कारवाई केली आहे काय, जाहिरात दिली आहे काय, वरील सर्व मुद्द्याचे सखोल चौकशी करून स्वतंत्र मुद्देनिहाय अहवाल सुस्पष्ट अभिप्रायासह उपसंचालक कार्यालयात सादर करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक यांनी दिलेले आहेत।